मानसी चल आवरलं का लवकर ती फास्ट डबा ती चल जाऊ दे मला कामाला जायचे काय बाबा ही जिथे नुसती गडबडच नाही अरे मी डबा मागितला तोंड पाडून काय आली इकडं आऊ कधीतरी प्रेमाने बोलत जा की माझ्यासोबत. अजून किती प्रेमाने बोलू बाळा डबा आणते का आतला मला कामावर जायचंय आऊ डबा तर काय तुम्हाला देतच राहीन मी रोज रोज. पण ऐका ना तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. सांग पटापटा सांग मला एक तर उशीर झालाय जाऊ दे लवकर आहो मला ना आंबट खावंसं वाटतंय. काय डोक्या पडली का फ्रीज मध्ये किती आंबट आणून ठेवलंय लिंब आहेत अजून चिचा आहेत खाकी काय खायचंय ती आहो पण मला कैरी खाऊशी वाटते. आता कैरी कुठून आणायची अजून टाइम आहे काय रे यायला नाही तर लोणचं खा घरातलं तुम्हाला तर काहीच समजत नाही. तुम्ही तर आता काय- समजून घेत नाही. आता ह्यात काय समजण्यासारखं येतं अगं काल दवाखान्यात आलो ना तरी वाकाय पळती नुसती बरं आहे का आता 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 काय झालं इकडे इकडे काय झालं मळमळल्यासारखं होतंय हो. मळमळल्यासारखं होतं. ए आज काय मला सुट्टी घ्यायला टाइम नाही मला लय काम आहे ऑफिस मध्ये तुला तर रोजच दुखतंय तुझं काय हो तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं करतात का? हा आता डोक्यावर कोण पडलंय तू का मी तुला कळतंय का काय तुम्ही पडले तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्हाला नुसतं मला भांडायलाच लावायचं असतं का? भांडायच लावायचं असतं का म्हणजे अरे मला जाऊ दे बाबा नाही भांडत मला डबा आणून दी मला लय उशीर होतोय कामावर जायला जा, मी नाही देणार डब्बा. अरे झालंय काय ती तरी सांग की आता उपाशी जाऊ का असं उपाशी राहू का दुपारच्या लंच ब्रेकला तुम्हाला एवढं सांगून पण कळत नाहीये. मला आंबट खाऊ वाटते मला उलटे येतात त्याचं तुम्हाला काहीच समजत नाहीये. मला काही समजत नाही अहो ऐका ना ते माझ्या ना पोटात आपलं बाळ वाढतंय. काय 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 म्हणलीस तू? हो आई. बाई ग आई गाडवा कळत नाही का ती तुला काय सांगत होती ती बघा ना त्यांना म्हणते मला आंबट खाऊ वाटते तरी कळत नाही. मला सांगायचं ना त्या मूर्खाला काही कळत नाही म्हणलं- मला काय कशाला सांगितलं नाही म्हणलं झालं पहिली आईचं बातमी चाललं की आता ह्यांना- मलाच मूर्ख म्हणतो तुला तर काही मग ती समजत तुला कधीच सांगते तुला कळतंय का मला काय? कळत नाही त्याला मी काय करू मग आता मूर्ख म्हणू नाही तर काय म्हणू तुला म्हणलं पहिली बातमी ह्यांनाच द्यावं पण ह्यांना बातमीच कळत नाही. मला सांगायचं होतं वेळा. चल, तुला काय काय खावडतं ना मी तुला सगळं बनवून देईल हा. जातो का मला आधी माझा डबा राहू दे जा बाहेर खा जा डबा बिबा खा. आऊ. आज ना खूप आनंदात आहे मी. आई मला गाजराचा हलवा खायचा आहे. अगं तू काय म्हणशील ते देईल मी तुला चल हा. गाजर चालवा मग बाजारात जाऊन आपण गाजर घेऊ चल चल किती पटके पटा जायचे एक तर उशीर झाला आण्या कुठे फिरतोय अरे चाललोय जरा गडबडीत होतो काय लय दिवस झालं गाठ भेट अरे, नाही बाईक दवाखान्यात न्यायचंय जराशी काय अरे थांब की काय अरे, झालंय? लय गडबड आहे मला काय सांगतो तुला काय झालंय अरे झालं काय म्हणजे आता बाईक प्रेग्नेंट आहे ना तिला हॉस्पिटलला न्यायचं या हा का म्हणून एवढं दिसत नाही मग येड्या आता जबाबदारी लागेल ना बाप होईना कॉंग्रॅच्युलेशन भाऊ धन्यवाद भावा. पार्टी मग कधी देतोय कायला का पार्टीच पडलंय तुला इथं बायको मला हॉस्पिटलला न्यायची एकतर आणि तुला पार्टीचं पडलंय पार्टी काय देतोच की पार्टी पार्टी आपल्यापेक्षा लय ही आहे का चांगलंय चांगलं असंच मित्रांना विचार मग हा? आता विसरलोय का थांबलोय तुझ्यापाशी चांगलं एवढा वेळात वेळ काढून थांबलोय तरी पण म्हणतो मित्रांना विसर काय का बरं बरं चालतंय मग दीपन कधी देतोय पार्टी मग पार्टी देतो तुला बरं. बाकी तुझं काय चाललंय लग्न बिग्न कधी करतो मग माझं कुठं लग्न आता काय कोण पोरगी सुद्धा देण्याला का अरे मग आता बोंबलं धैर्य लावू तरी कोण पोरगी देत तुला जरा कामधंद्याला काम कर तरच पोरगी भेटेल ना आता एवढं दिसतं एवढं घातलंय बघ की किती भारी आयफोन आहे सगळं आहे, तरी पोरगी पटन आता काय करायचं सांग दिसण्यापाशी नसतं रे काय काम करावं लागतं त्याला काम केलं तरच पुरी भेटत असतात आजकाल कुणी बी असं बोंबले थेंडणाऱ्यांना पुरी देत नाही बरं. असं बरं म्हणतो ते जा तुझ्या कुठं नादी लागत बसतो मी मला काम पडलंय माझं मी जातो बरं. तू हिंड असाच आईला, मला बी कुठेतरी बघावं लागतंय मग आता का मानसी अगं हळूहळू काम कर आणि वज काय उचलू नको बघ जड काय असेल तर मला आवाज दे हा अगो बया तुम्ही हो आलो ना आता मग ए बाई मानसी अगं तुझे बाबा आलेत पाणी घेऊन ये कसे बरे आहेत ना हो ठीक आहे ठीक आहे तब्येत वगैरे मस्त एकदम घरी सगळं राहते चांगलं आहे लेकरू व्यवस्थित ना का? अहो लेकराचं काय काळजी करता तुम्ही सोन्यासारखी सुने बघा आमची बाबा कसे आहात तुम्ही? हो मस्त तू कशी बा मी पण बरी आहे. हे दे बघ. पाणी. काय नाही ना. आणले लेकीला बोर- खाऊ बोरं बाई. आणलेत. बाई सारी फळं आणले बोरं, चिंच बघ ना कैऱ्या पण येतं. मग आम्ही पण आणतो बर का आमच्या सुनेला सगळं
पण वडिलांच्या हातची वेगळी माया, ते आहेच वेगळी खरंय. चव. काळजी है का घ्यायची नाही? आता. हो हं? आणि थोडं थोडं काम पण करायचं, अगदीच लय तिला बसून नका ठेवत नाही जाऊ. नाही नाही, काम करते ती, हा. सगळं करते. मीच म्हणते तिला करत जाऊ नको, पण ती सगळं करते. नाही, मग काय होतं लेकरांची थोडीशी हालचाल पण झाली पाहिजे, हा ना. त्रास नाही होत पुढे जाऊन. हं? बरोबर आहे तुमचं बाबा. है ना. नाही मग ते काय होतं माहिती का, नाही हालचाल झाली की मग शिजरण भानगडीन मग ते कुठाने वाटतात ना दवाखाना आणि ते. नाही नाही, काम करते, सगळं त्याच्यामुळे ना आतापासूनच सवय ठेवली मी कामाची. काम करते. चला बरं झालं. बाबा आता जेवण करूनच जा तुम्ही. हा अहो थांबा बाहेर की. कशाला जेवण अहो, आणि काय लय काम वेळ आहे जाईल तुम्हाला? आता. घरी काय नाही, काम पण आहे? बघावं लागतं ना बारीक सारीक घरी. एक दिवसाने काय बिघडते? मग काय तर. चालते जावायला भेटले नाही, जावं भेटतील मग. होईल का तोपर्यंत येतील मग साधा साधा मस्त स्वयंपाक करा, जेवण करा आणि मग जाय. तर गाड्यांची वांदी राहतात, लय उशीर झाल्यावर गाड्या नाही भेटत ना मग. बरोबर ते तर आहेच की. पण असं दरवेळेस येतात आणि नुसतं राहतात. नाही नाही, जातील, मी नाही जाऊ चाल. देत त्यांना. एवढी आलं आनंदाची तुला बातमी. पाहिलं, दोन शब्द बोललं बस. अहो तेवढंच बाबा मग एवढी बरं. आनंदाची बातमी आहे, काहीतरी गोडधोड तर खाऊन जा. अहो भाऊ, पहिलं वेगळं होतं, आता वेगळं आहे. हा? खरंय. प्रत्येक आई बापाला वाटतं ना, मग चला लेकर सुखी राहिले म्हणजे. ते तर करा आहे. स्वयंपाकाचं. हा चल. चल मी येतो रानात जाऊन तोपर्यंत. बर बर, या. मानसी, ए मानसी, मानसी, ए मानसी. अरे काय झालं वरडायला? मानसी कुठे आहे? अरे असं नाही, इथंच कुठं तरी. इथंच कुठे तरी. हा, तुला माहित नाही कुठे? मग म्हणले हाय मी बाहेर. मी बाहेर? घरात जरा पडले होते. आता बाई तो ती कपडे धुवायला गेली आहे का? अरे काय आहे, तुला पटतंय का नाही? एक तर ते दिवस भरत आले तर धुणं धुवायला लावते तुला. अरे मी तिला सांगितलंय धुणं धुवू नको, मी धुते म्हणून, ऐकतच नाही बघ ती. काय ते एक सांगतो पोरगी तिला काय समजून, आवडतच जा. नाही. ए बाई, चल तू पण. मानसी. बाई मानसी, तुला काय सांगितलं होतं मी? तुला म्हटलं ना कपडे धुवू नको, मी धुते म्हणून. कळत नाही का तुला? उरलेत आता फक्त. नाही नाही, राहू दे, चल उठ. मानसी तुला काय कळन का नाही ग? ते बघ, आमचं जीव तुझ्यामुळे तो तुझ्यापाशी, मला आणि बोलायला तुझा लागला. जीव सारखा त्या कपड्यांपाशी सारखे काम धंदे करीत बसली. उठ. जा जा, नी तिला सारखे काम काम हळूच काम, जा. काम जरा काळजी घे जा ना स्वतःची. खालीवर पाय पाडू नकोस. सावका जा, नेरे तिला, मी धुते कपडे, जा. आणि ऐकत जा जरा सांगितलेलं. येड्यावानी करत राहते नुसती. हॅलो, ए कुठं आलाय दाद्या? अरे इथं त्रास होतोय ला, बायको लय लवकर येला का तू? अरे ही काय आलोय आलोय. ए, मानसी चला चला लवकर, गाडी आली, चला. आवले दुःख. हळू 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 चल हळू. चल, घे लवकर चल. अरे हळू. दमानी दमानी चल. आई ग. हळू चल, हळू चल, हळू चल, चल. पोरगी दवाखान्यात नेली. काका काय झालं? काय टेन्शन मध्ये बसलाय इथं? हा ते लेकरू दवाखान्यात नेलं जावायने त्यांनी हा डिलिव्हरीसाठी नाही का. हा हा हा. मला म्हणले होते, आता मलाच फोन नाही, त्यामुळे तुला आलता फोन पण त्यांचा? मला नव्हता आला, पण थांबा आपण बघू आजीला फोन लावून. हा ना बघ बरं फोन करू. काळजी वाटते ना, एक तर आता या साऱ्या पोरी अशा आलपी निघाल्या. हा लय. हा ना, पोरगी लय नाजूक त्याच्यामुळे. बोला काका बोला. हॅलो, हा पाहुणं मी बोलतोय. हा बोला की मामा. झाली का डिलिव्हरी, झाली का लेकराची? डिलिव्हरी झाली मामा, पण पोरग झाला आमचाच मेलय. काय? हा. राम 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 राम. हा पोरगी ठीक आहे ना? हा ती आहे ठीक, पण पोरग झाला आमचाच मेलय, काही लय अवघड झाली. हा. काय आता परमेश्वराची इच्छा. जाऊ द्या, नका लय टेन्शन घेऊ. होईल होईल, परत होईल एखादं लेकरू बाळ. काय कुठं एवढं, जाऊ द्या. कुठं तुम्ही म्हातारी झाली का? हा, नाही आहे ना. चालतंय मामा, मी तुम्हाला करतो थोड्या वेळाने फोन. बरोबर चालतंय दाजी. हा काय परमेश्वराने म्हणलं बरं झालं. जाऊन काका, काय होतं ना असं हा ना, पण देवाची जी इच्छा म्हणायचं आणि काय. आता आपण काय करू, तिच्याकडे जाऊन एक चक्कर मारून येऊ. तिने मोकराम डोक्याला टेन्शन घेतलं ना, डिलिव्हरी टेन्शन घेऊ नये असं म्हणते. तिला सांगू समजून, एवढं काय टेन्शन घ्यायचं उगा नाही.
लेकरावर काही दिवस आले, एवढं जीव लावायची सासू नवरा सगळी माणसं लई चांगली भेटली. लय लय एक नंबर माणसं इथं. हा ना, काय आता. बरं काय करा, तुम्ही उरकून घ्या, घर फिर लावा, मी गाडी घेऊन येतो, आपण जाऊन येऊ बघून. चालते. तिला सांगू समजून. लई नाराज झाले असे ना आता ते सगळे. आलो मी गाडी घेऊन. हो हो हो, येऊन जाऊ ना. जावंच लागलं तर भेटायला. मानसी अगं बाळ नको टेन्शन घेऊ. रडू नको. काय अशा परिस्थितीमध्ये टेन्शन घ्यायचं नसतं. हा कसं टेन्शन नको घेऊ. आता माझ्या हातात असतं बाळ माझं. अगं बाळ तू काय म्हातारी झालीस का? हा होईल की आणखीन ना. हा आणि तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं नव्हतं. हा? हा तुला चांगलं वाटते ना? बरी आहेस ना तू? हा तुझ्या जीवाला काही धोका नाही ना? आम्हाला बाद झाले तेवढंच. हा आई तुला सांगत होते का नाही मानसी, नको करू जड काम, नको उचलू काय घरातली कामं. मी करते म्हटलं होतं पण तू काय ऐकायलाच तयार नव्हती. हा थोडी काळजी घेतली असते तर आता असं झालं असतं का? सांग बरं. हं? आणि रडू नको. चल आराम कर. अशा अवस्थेमध्ये आराम करायचा असतं. मी आहे ना, काही टेन्शन घेऊ नको. हं? चल चल घरात बाहेर बसू नये वारेला. चल हळू 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 हळू. अवघड झालं रे. आहे का तू पण आता डोक्याला हात लावून बसला का? तिला आताच समजवलं मी, तू पण तेच करत जा. अरे तुम्ही काय म्हातारे झाले का? होईल की परत तुम्हाला बाळ. एवढं काय टेन्शन घ्यायचं? मी टेन्शन घेत नाही, तुम्ही टेन्शन घेत. काय पण आपलं लहान लेकरावाने करायचं. तुला अजून परिस्थितीची जाणीव नाही ना, म्हणून बघ तुला आता. टेन्शन नाही. आता मला माहिती नाही का माझ्यापेक्षा जास्त मोठा आहेस का तू? जास्त उन्हाळी तू पाहिलेस का मी पाहिले? मला लागला सांगायला. अरे पण डॉक्टरनी काय सांगितले तुला काय माहिती? मला जे सांगितलं ते तुम्हाला नाही ना सांगितलं. डॉक्टरने काय सांगितले? माणसे आता परत आई नाही होऊ शकणार. काय? हम्म. खरं बोलतोस तू? हम्म. लय अवघड झाले आहे. अरे पण हे आपल्या बरोबरच का व्हायला पाहिजे रे? काय माहिती, देव पण नेमकी आपलीच परीक्षा घेतोय. एवढं चांगलं हसत्या खेळत त्या घराचं म्हणजे काय औषध गोळ्या काय उपचार कशानेच काही फरक पडणार नाही? कशानेच काय फरक पडणार नाही. आता मानसी आयुष्यात परत आई नाही बनू शकणार. लय देवाने लय मोठी परीक्षा घेतली आपली आई. माझं बाबा बनण्याचं स्वप्न, तुझं आजी बनण्याचं स्वप्न देवाने हिसकावून घेतलं आपल्यापासून. का रे? का देवा आमची एवढी परीक्षा बघतोस रे तू? आता कसं व्हायचं रे? आपल्या वंशाला दिवा भेटणार नाही का? तुझं वडील व्हायचं स्वप्न, माझ्या आजी व्हायचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? अरे किती दिवसापासून मी या आशेवर होते की माझ्या अनिकेतलं मूल होईल, अंगणात धावल, मी त्याच्या माग पळल. अरे किती किती स्वप्न होती रे माझी. सांग ना अनिकेत. नको रडू आहे. नियती आपली लय मोठी परीक्षा घेते. आता जे पण नशिबात आहे तेच होईल. आता काय व्हायचं राहिलंय? आता तिला मूळ बाळच होणार नाहीत, आता काय होणार आहे याच्या पुढं? आयुष्यभर असंच राहावं लागेल. तिला लोक वांजुटी म्हणतील आणि तुला तर नाही ते म्हणतील. कुणाच्या तोंडाला तोंड द्यायचं? कुणाच्या तोंडावर हात ठेवता येतो का सांग बरं? जग तर नुसतं
टोमणे मारायलाच असतं आणि माझ्या पायला असतं. कुणाचं दुःख काय असतं हे फक्त त्याचं त्यालाच कळत असतं. जाऊ दे नको रडू आई तू. जाऊ दे जा तुम्ही, तू घरात जा आणि आवर तुझं. आई हम्म. एक पोरगी बघितली बरं का, पण मला नाही वाटत हे ऐकाय. तिचं काय घेऊन बसलायस? ती ऐकन नाही तर नाही ऐकन. आता तिला मुलबाळच होणार नाही तर तिचं ऐकणं आणि तिचा विचारण्याचा काही प्रश्नच येत नाही. अरे पण आता तिच्या बोलण्याकडे आणि ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आता ह्या घराण्याला वारच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागणार आहे. काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. बरं काय आहे नाही, का? हा बरं आहे की. हेच. आहे का हेच पोरगी बघायला सांगितलं? ते बोललो मी त्यांच्यासोबत, हम्म. पण ती म्हणतात मग त्या पोराचा डिवोर्स झालाय का, त्या पोरीचं कसं विषय आहे? जर असेल तर मग नाही त्यांची इच्छा द्यायची. तिचं काहीच प्रॉब्लेम नाही. पण ती कसं काय देते ती पहिली बायको असल्यावर? काही अहो, त्यांना मला भेटून द्या, मी बोलते त्यांच्या आम्ही संग. त्या संग बोललो व्यवस्थित, ते हा. म्हणते की त्या पोरीला एक घटस्फोट द्या, नाही तर मग नाही त्यांची इच्छा मग द्यायची. आता घटस्फोट द्यायचा म्हणल्यावर पहिली पोडगी बायको असताना बिडगी नाही देणार ती पोरी. अहो, तुमचं मस्त झालं. आता तिला घटस्फोट द्यायचा म्हणल्यावर तिने नाही म्हणावं अर्ध इस्टेट करा माझ्या नावावर. ते होईल का नाही? हा ती होईल. मग आता मग बघा तुम्हाला जर दुसरं विनाकारण काही तिच्यापासून आम्हाला लाभ ना नफा आणि मोकारच तिला द्यावं लागन आम्हाला. काय डोकं काय ते चाला डोकं ना. चालवावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय नाही होणार. त्यांची आहे तयारी, पण ते मग अशी आठ आहे बुवा त्यांची मग. म्हणजे त्यांना बायको नकोय त्याला दुसरी. हा पहिली नको. म्हणजे घरातच नको, म्हणजे घरात आयुष्यातच नको, त्याच्या हा, आयुष्यातच नको. आयुष्यात नको. अरे आई मी तिच्या बापाला बी बोललो होतो घेऊन जा, पण तिचा बाप पण काय ते नेत नाही. ते म्हणतात घटस्फोट देऊन टाक की मग. घटस्फोट दिल्यावर पण अवघड होईल ना, ते घटस्फोट कुठं द्यायला जाणार? तर ती तयार नाही ना. ती म्हणते मी जाऊ कुठं, ना भाऊ ना बहीण, एकटा बाप आहे, आमचं असं परिस्थिती आहे, मी जाऊन तरी काय करणार, लोक नाव ठेवणार. तर आम्हाला तर काय करायचं, आम्हालाच तिचं काय घेणं देणं राहिलं मग नाही. बघा काय करायचं ती, मग तिचं- मला सांगा, मग मी तसं समोर सांगन मग. बरं बरं, चालतंय. ती बी तुम्हाला थांबल्यात मग हाय का? हा, चालते, कळवतो, फोन करतो कळवतो तुम्हाला. कर दोन मग दिवसात. मला. हा दोन हा, दिवसात कळवतो. आई घरी. हा? हा तसं प्रत्येक पाहुणा असंच म्हणत राहिलं, आम्हाला ती घरात नको. आम्हाला बरोबर येणार हे. दुसऱ्याची पोर तरी कसं काय देते ना, पहिली बायको असताना मग आपणच दिली असते का? मग आता काय केलं पाहिजे, तुझं काय काय म्हणणं आहे केलं ह्याच्यावर? पाहिजे, काय केलं पाहिजे, काहीतरी शक्कल लढवायला लागेल. त्याच्याशिवाय हे सूत्र हालायचं नाही आणि प्रश्न सुटायचा नाही. तिचा बाप पण एकटं नेणार नाही. आधी तिच्या बापाची बी लय गरीब आहे. बाप पण नको म्हणतोय न्यायला. अरे पण न्यायचं ना, म्हातारड्याला काही होतंय न्यायला? त्याला हाय का मागं पुढं कोण? अरे म्हातारपणात भाकरी तर करू घालन ना. एवढं बी डोकं चालत नाही त्याचं. आणि हम्म. काहीतरी डोकं चालवतं. काय एक तरी हिला तिच्या बापाकडे पाठवून दे कायमची, नाहीतर काहीतरी करावं लागणार. त्याच्याशिवाय हे गणित जुळायचं नाही. आणि ही घरात असल्याशिवाय तुझं काही लग्न होणार नाही. तिच्या बापाला एकदा म्हण की जा घेऊन जा म्हणा तुमची मी पोर. लावतो फोन, हा. त्या बापाला डायरेक्ट घरीच बोलवून घेतो आणि ने काय म्हणा असेल ते तिला, एकदाचा खटका अवदसा मिटवून टाकू. एकदाची मग काय तर नसते आपल्या भरल्या पुरल्या घरामध्ये असे ठेवायची. काय हे काय बरोबर नाही. आणि आता मग लोक पण नाव ठेवायला लागलेत, कवर सांभाळायची आपण तरी तिला. मग जाऊ दे, मी लावतो तुझ्या बापाला फोन, हा बघतो काय करायचं ती. तू हा. बघ. काय बघू, डोकं फिरले पार माझं. नाही त्या बायका जे आले गेल्या गावामध्ये नुसतं बोलत राहतात. काय झालं सुनाला, आता दुसरं आहे का नाही? काय झालं सुनाला, दुसरं आहे का नाही? कुणाला तोंड देत बसावं? त्याच्यापेक्षा हे अवदास नको घरामध्ये. बाबा बाबा तुम्ही लवकर या ना हो इकडं, मला नाही सहन होते. अहो काय झालं, काय विचारताय? तुम्हाला तर माहितीये ना, माझं बाळ गेलं. अहो बाळ गेलं म्हणून सासूबाई माझा लई छळ करतात हो.
लय त्रास देते. अहो बाबा, यांच्यावर माझा लय विश्वास होता, पण हे पण मला खूप त्रास देतात. बाबा, तुम्ही काय पण करा, पण इकडे या ना, नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन बर का. मला नाही राहायचं इथं, मी नाही राहू शकत इथं. तुम्ही नाही आला तर ना मी विहिरीत उडी मारन. तुला चल, अजिबात चल, घरात तू घरात राह, चल, चल. बाहेर अजिबात घरात राहायचं नाही. चल आलंय का अवदसा कुणीकडची. हा? माझं माझं काय वांजुटी मेली. हा लेकराला खाऊन घेतलं आणि काय सुख देणार आहे तू आम्ही या घराला? हा लक्ष्मीची पावलं नाही तुझ्या अवदसाची आहे. उलटी पावलंय तुझी. अगं आई, धान्य घेऊन यायचं, सुख समृद्धी घेऊन यायचं, भरभराट घेऊन यायचं तर नाही, तू घेऊन चालली घरातून. तरी मी तुला म्हणत होतो नको. बघताशाने सांगितलं तर मला नाही पसंत म्हणून. पांढऱ्या पायाची दिसतानाच. नाही हो आई. माझंच ना कुठं डोकं गेलं होतं हा काय तू माहिती. दिलं ना माझं लग्न लावून बळशीच्या अरे मी बरोबर. म्हणलं चांगली दिसायला राहू दे, म्हणलं काय पैसा पाणी काय करायचं. पैसा पाणी घाल त्या मातीत तिकडे चुलीत. मग तेच ना. माणसाला पैसा नाही. आणि तुझ्या घरात राहायचं नाही. परत पांढऱ्या आई, पाय. ही करून नाही हिला काप कुठं तरी. काप काय अगं तुझ्यामुळे ना त्याचं लग्न व्हाय ना दुसरं. अशी पांढऱ्या पाहिजे घरामध्ये ना हे घेऊन यायचं ना तर बाबा, मला आणलं आली आता. त्यांनी. एक कमी होती ती पण झाली. एवढा जीव लावायचे तुम्ही लेकरांना असं. एवढी माया. काय त्याच्यात तुमची काय चूक आहे? काय फायदा झाला आमचा जीव लावून? काय पडलंय आमच्या पदरामध्ये शिवाय दुःख? हा काय सांगा बरं. आता तिला जर लेकरू बाळच होत नसेल तर ठेवून काय करू आमच्या घरामध्ये? आमच्या घराण्याला वारच नाही. कसं जाणार आहे आमच्या घरानं पुढं? अहो, ते लक्ष्मी तुमच्या घरची नाव असं काय ती लक्ष्मी आम्हाला नको तुमच्या घरी न्या. ठेवा तुमच्या घरी लक्ष्मी नेऊन. ऐका ना, तुम्हाला लग्न करायचं तर करा ना, आम्ही परवानगी देतो ना, पण मग हिला घराच्या बाहेर नका. नाही, मी अहो काय ही घरात असताना माझं लग्न होईन असं तुम्हाला वाटतं? लोक देत नाही पोरी. म्हणतात ती पहिली बायको घरात नको, एक तर सोड चिठ्ठी करा तरच लग्न होईल त्याचं. तिला घेऊन जा तुमच्या तिकडं. अहो तर ना ताटा लेकरून नेऊन तिथं मी काय करू यायला? काय करून म्हणजे तुम्हाला भाकरी पाणी खायला घालन रा म्हातारपणामध्ये. तेवढं सोपं नाही हो. तुम्ही घेऊन जा आणि तुमची तुम्ही बघा काय करायचं. मारायची, जाळायची, मी पेटवायची काय आज आहे, तुमचं. उद्या नाही नका हो. मला कशाला बिचाऱ्याला मग मुकाट्यात आम्ही करायचं? काय करायचं? सांभाळा ना हो. ते तुमचं लेकरू आहे, माझं थोडे आता. आधी तुमचे ते तुम्ही सांभाळा. सासूबाई, माझ्या हातात होतं का हो? तुम्ही सांगा बरं. मला तुला नव्हतं सांगत माहित. होते ना, मग आमचं ऐकत होतीस का? स्वतःच्या मनाचं करायचं असते. अहो, आम्ही का झेलायचं ते? तुम्हाला किती तू काम करत पडत होती तू होते. झेल, तू झेल. आम्ही का करायचं? अहो पण तुम्हाला किती काम पडत होते म्हणून मी केलं ती मला मदत. ती काशी मी घातली असती बाई. 5 रुपये ना मी त्या मदत करतो तुम्हाला. अजून एखादा चांगला डॉक्टर बघू आपण. हे बघा, तुम्ही तुमच्या पोरीला तिकडे नेऊन डॉक्टर बघा, 10-5 रुपये घालायचे घाला, पण ही आमच्या घरात नको. काय म्हणायचं आणि तुला? अजिबात नको. नाही ना हो, नाही तसं नका करू. सांभाळा. आमच्या कोण सांभाळणं होणार मला नाही. नाही हो, शक्य नाही ना तिथं काय करू. तर ना ताटा लेकरू मी हो, आज मामा. आहे, उद्या नाही. ती न्यायचंय का नाही ती तुम्ही ठरवा. मला काय माझ्या घरात याव जसं नको. ती बघा काय करायचं ती. तुम्हाला सांभाळायची ती सांभाळा, घरात न्यायची न्या, नाहीतर न्यायची नका नेऊ. नाहीतर रस्त्यामध्ये एखादी हिर दिसले ते त्याच्यात ढकलून द्या. पण आमच्याकडे ही अवदसा घरात नको. पांढऱ्या पायाची पाल निघाली एक. असं नको तुमचं- बोलू. तुमचं लेकरू आहे आता. तुम्ही ठरवा काय करायचं. आता मी नाही नेऊ शकत. मला माफ करा. परत उद्या आम्हाला काय बोलायचं नाही तुम्ही. काय बोलायचं नाही म्हणजे माणूस आहे ते का मग जनावर आहे न्या का? न्या तुमच्या घरी. इकडून बी बोलतात नाही, तिकडून बी ती- बोलतात दोन तोंडासारखं. तुमची आता ये ना, तुमची अमानत आहे. ठीक आहे, मग लग्न होस तर ते मी सांभाळलं ना हो. आता लग्न झाल्यावर तुम्ही आता असं करायला कसं आमची काय? अमानत आहे नाही. मग? आमची अमानत आहे ना. हो. ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं. जावा तुम्ही लगेच जावा. थांबू नका आमच्या दारात. बघतो आमच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ती. जा तुम्ही. मी करेन सगळं सहन. तसंही मला लहानपणापासून सहन करायची सवयच आहे. झालं त्यांचा मेलो ड्रामा चालू. नाही बघतो आता मी काय करायचं. रडायचं, ह्यांची अमानत सांगायचं. अहो, थोडस समजून घ्या की हो. आजपर्यंत समजूनच घेतलंय. जाऊ दे बाबा. समजूनच घेतले. तुम्ही ना आधीच खूप सहन केलंय. अजून मला तुम्हाला त्रास द्यायचा ए नाहीये. बाई, आमच्या ना भरल्या पुरल्या घरामध्ये नाही असलं रडकं गाणं गाऊ नकोस. कळलं का?
उगा नाही ते नाट लागले आमच्या घराला, अजून रडवून नको दलिंद्री आणून. मी घेते काळजी स्वतःची, तुम्ही तुमची काळजी घ्या. गोळ्या वगैरे टायमिंग नाहीतर आहे ना 4-8 दिवस घेऊन जातो परत आम्ही. हा हा नाही 4-8 नाही, तुम्ही नाही. कायमचं ठेवा आम्हाला, काय नको बाबा. काही घेणं देणं नाही. जा तुम्ही, मी राहते इथं. अगं जा की बाप नेतोय तर, मी जाते मी राहते जा. जा बाबा तुम्ही, काळजी घे स्वतःची. घेते मी काळजी. कशाला पण म्हणते? अगं तुला लाज बीज काय वाटते की नाही? तुझं काळ तोंड घेऊन थांबली इथं. रडलीस तर थोबडच फोडीन. आवाज बंद कर. एकदम आवाज ना थोबड बंद कर. म्हणून दात सगळे बुकीने आत टाकून कळ का घशात. चल. चल, घरात हो. चल रे जाऊ दे, मरू दे तिला. चल. काय रे देवा, काय आहे माझ्या नशिबात असं लिहिलंय तू? माझ्या पत्रातलं बाळ माझ्यापासून हिरून घेतलं. काय भेटलं रे तुला हे सगळं करून? काय भेटलं? माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काय करू मी आता? काय करू? अरे अनिकेत, काय डोकं लावलंच का नाही? काय करायचं, काय आई. ठरवलंय का नाही? मी डोकं लावलं एक. हिचा बाप पण नेत नाही, आणि जवळ ही काळ्या तोंडाची आपल्या घरात आहे ना, तर मला काही कोणी बायको देणार नाही. तेच हिचा आहे ना, प्रॉब्लेम झालाय हिचा ना कायमचा सगळा. बंदोबस्त करायचं मी डोक्यात घेतलंय. ही बाबा, कायमचा बंदोबस्त म्हणजे काय नेमकं करायचं तुला? हिला डायरेक्ट संपवायचं. संपवायचं? हा. कुणाला कळलं तर? कसं कळन कुणाला? आपण तिला मारायची आणि आत्महत्या केली असं दाखवायचं. आणि हे काम करायचं म्हणलं ना तर लय जबाबदारीने, म्हणजे कुठला पुरावा नसला पाहिजे आपल्या बाजूनी, तर ते काम सक्सेस होईल. कसा पुरावा असेल आपल्या बाजूने? अरे पुरावा माझा- ठेवायचाच नाही ना, आपण पुरावाच नष्ट करायचा. आपण डायरेक्ट तिला मारून टाकू. असं म्हणतो तू? हा, मी आता काय करतो, गोड बोलून तिला घरातनं बाहेर घेऊन येतो. बघा, हा, डायरेक्ट मारून टाकू. पोलीस कोर्ट कचेरी हे अजिबात हो. आपल्या अंगलट आली नाही आता पाहिजे. पोलीस असं काम करायचं ना की ह्या कानाची त्या कानाला खबर नाही झाली पाहिजे. असं म्हणजे ह्या हाताने काय करतो ह्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आता असं- थोडंफार तर मॅटर होणारच आहे, पण तेवढा तर आपल्याला सोसावंच लागणार आहे. नाही, जर- मॅटर म्हणजे मॅटर कसा करायचा एकदम गपचूप, मग चल मी म्हणजे आत्महत्या झाली असंच वाटलं पाहिजे. हा, आम्ही नीट कर बाबा, मला एकतर भीती वाटते. एक त्याच्या बापाला नाही म्हणलं तर ते पण म्हातारडं घेऊन गेलं नाही. बरं पण चल, जाऊ दे, मी चल. तिला बरोबर गोड बोलून, तू पण साथ द्या मला थोडीशी. मला भीती वाटते बाबा, पण चल बघू चल. काहीतरी. आणि ते कुणाला सांगितले तू औषध आणायला? अरे, शंभू नाही का माझा मित्र? आलाय शंभू, आलाय शंभू आलाय. हे बस, बाटली आणली का? औषध आणलं का? आणली. हे, आणि हो बघ, ह्या कानात त्या कानाला खबर गेली नाही पाहिजे. अरे तू जरा हे कर. आणि ऐक, आम्ही दोघं जण पुढे जातो. हं? तू तिला लाडी गोडी लावून जरा घेऊन ये. हं? हा, मी येतो लाडी करून. तुरीच्या तिथं थांबतो मी, आलो तुरीकडे घेऊन आलो. लवकर जा. मानसी, ए मानसी, मानसी. काय ये बस. काय झालं? अगं बस की, घाबरती काय मला? अगं बस इथं. किती घाबरती या? मी काय खातोय तुला? अगं मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो ना, मला त्या गोष्टीचा लय पश्चाताप होतोय. इथून पुढं मी तुला प्रॉमिस करतो मानसी, इथून पुढं मी तुझ्यासोबत कधीच वाईट वागणार नाही आणि तुला चांगलं जपल. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे अगं. आणि राहिला विषय मुलाचा, तर आपण अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊ आणि त्याला आपल्या मुलासारखं सांभाळू. खरंच खरंच. खरंच सॉरी, मी तुम्हाला मूल देऊ शकत नाही त्याबद्दल. पण तुम्हाला पण माहिती आहे ना, माझ्या हातात नाही हो हे सगळं. म्हणून तुझ्या हातात नाही, म्हणून तर ह्या गोष्टी मी सगळ्या हातात घेतल्यात ना. तुला थोडस हे करावं लागेल. खरंच
तुमच्यासारखा नवरा ना सगळ्यांनाच भेटावा. खरंच तुमचे विचार खरंच खूप छान आहेत. बरं आता एवढे दिवस झालं आपण असं कुठं आपल्या रानात बी गेलो नाही फिरायला, आहे का नाही? आपली तूर कशी आली काय आली आपण बघितलीच नाही. आपण बरोबर. एक काम करू, चल तुरीकडे जाऊ बघून येऊ, तेवढं तुला पण थोडं चेंज वाटेल आणि मला पण बरं वाटेल, आहे का नाही? हम्म. चल. अहो हा? आपली तूर तर तिकडे राहिली ना, मग आपण दुसऱ्याच्या तुरीत काय करतोय? अगं आपल्या तुरीला पाणी दिलतं आणि तिकडे चिखल आहे ना सगळा, हा. म्हणून हिकून जावं लागतं तिकडे आपल्या तिकडल्या रानात. हा का, असं आहे हा का? म्हणून तर आलोय ना इकडे आपण. हम्म. हा चल की चल. हम्म. तुला खरं सांगू, हा सांग तुम्ही ना. माझ्यासोबत आहे ना असं वागतायत ना इतकं गोड गोड, मला खरंच खूप छान वाटतंय. हा का, हो, छान वाटतंय तुला? खूप छान नाही, वाटतंय. छान तर वाटणारच ना तुला. खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि देव करू की 7 जन्मी तुम्हीच मला भेटू. हा 7 जन्मात मीच पाहिजे तुला, चांगला आहे का नाही? हो, कारण की तुमचे विचार खरंच खूप छान आहेत, मला खूप आवडतात. हा माझ्यासारखं तुम्ही तुला- सांगा ना, कोणत्या नवऱ्याने ऍक्सेप्ट केलं असतं हे सगळं, की हिला मूल होऊ शकत नाही? आणि तुमचे विचार किती चांगले आहेत. तुम्ही म्हणतात अनाथ आश्रमातून मुलगा आपण घेऊ. घे घे, खरंच. अनाथ मी आश्रमात काय नाही. करू मला कळत, तुमच्या पाय पडू ए, का पाय मी? पाय नको पडू माझ्या. आपण नाही, देव जसे आहेत ना तसेच तुम्ही माझ्या हा मग तुला देव बघाय आवडेल? हा? देव बघाय. देव हा म्हणजे देव आतापर्यंत एखादं तर कोणाला दिसलं नाही, हा, मग मला कस काय दिसन? दिसल ना. मला दिसन हा कसं बरं? बघा, तुला नाही दिसायचं म्हणलं कोणाला दिसल? तुझी इतकी चांगल्या स्वभावाची, समजून घेणारी, प्रतिवता बाय आहे का कुठं? हा मग तुला बरं. तर दिसणारच ना. तेवढं माझ्यासाठी उपवास करती, तापास करती. मला एक मूल देऊ शकली नाही, आहे का नाही? अं? पांढऱ्या पायाची अवदसाची करती. तुला काय वाटलं? तुला इथं घेऊन आलो म्हणजे तुला काय वाटलं? इथं घेऊन आलो म्हणजे तुला मी प्रेमाने घेऊन आलो? अगं पांढऱ्या पायाचे तू मला गावात तोंड दाखवायची जागा ठेवली नाही, माहितीये का? तुझ्यामुळे सगळी मला पण काय बाय म्हणायला लागलं. नको. औषध देतो आहे, ढाकण खोल. खोल, तुला इथं मारून टाकायची. वाट वाट मरू दे, मरू दे. उघड तोंड उघड धरी, तोंड धरी. उघड 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 तोंड उघड. नाक दाबीचं तोंड उघड मग नाक दाब दाब, दाब. धरी. सोड सोड खाली सोड. आणि मरूस तर इथून कुठून जाऊ नका. बसव खाली 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 टाक खाली. आणि मरूस तर कोणी इथं हलू नका. ए, गप. तुला तुला जर वाटत असेल ना माझं चांगलं व्हावा, तोंड दाबून दे. तुला जर वाटत असेल ना माझं चांगलं व्हावा, तर तुला शेवटचा पर्याय मरणच आहे. तू मर, तू मेली चांगली. तू मेली तरच मला आहे ना दुसरी चुलीला नातू भेटेल काय. तुम्हाला ना याचं शिक्षण कुठं ना कुठं तरी नक्की. ए, मर, शिक्षा देते आम्हाला. मेली एकदाची पण होती. उठाय तू, चल चल लवकर चल. पहिला प्लॅन तर सक्सेसफुल झालाय, पण या बापाला फोन करून सांगितलं पाहिजे. बोला की दाजी. पाहुणा दाजी काय झालं? रडताय का? त्याची लय मोठा आघात झालाय. काय झालं असं तुम्ही सांगा की, सांगत तर सांगितल्याशिवाय कळेल का? अहो तुमच्या बहिणीनं आत्महत्या केली हो, मला सोडून गेली. काय बोलताय दाजी तुम्ही? कसं काय असं होईल? तिने आत्महत्या केली म्हणून असं कस काय, काय माहित कस काय केली. पण तुम्ही याकडे मामांना घेऊन लवकर बरोबर चालतोय. आलो की काकांना घेऊन लगेच येतो. लवकर या. आलो लगेच आलो. हा लवकर या. बाप यायच्या आधी गेलं पाहिजे. सोडून गेली ना आम्हाला. काका तिला म्हणलेलं पोरगं. काय झालं नेमकं? काय माहिती, तुरीला येडा करून येते म्हणली आणि इकडे पडली. आता कसं करायचं आम्ही? काका रडू नका तुम्ही. ही नाही औषधाची बाटली, मला माहिती आपल्या पूर्वी विश्वास आहे मला, ही पिऊ शकत नाही. ह्यांनी मारली, तुम्ही मारली माझी बहीण. आज नका हे गप तू.
त्रास दिला या लोकांनी. मला माहिती आहे की काय केलंय ती. 10 मिनिटं थांबा तुम्ही. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. माझी उडना माझं किती प्रेम होतं तुझ्या. तुझं प्रेम कळेन काका. तुम्ही नका रडू. पोलिसांना सांगितलंय म्या. पोलीस येते ना आता काय येते ह्यांना कळन. कशाला पोलीस? दाजी आता तुम्ही खाल्ली माझी बहीण. तुम्ही लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. ए बाळा उठ ना. दीदी या साहेब या. ह्यो नवरा आहे आणि ही सासू आहे आणि ह्यो नवऱ्याचा मित्र आहे. ह्यांनी माझी बहीण खाल्ली. पाहुणा असं नाही. आम्ही इडी नाही तर. बघा तुम्ही काय आहे ती. एक नंबरची नाटकी माणसं आहे ती साहेब. तूर कोणाची आहे? तूर कोणाची आहे? दुसऱ्याची. दुसऱ्याची दूर आहे. तरी मी तिला जाय म्हणलो होतं नको जाऊ राहणार तरी गेली होय. चल हरामखोर. मी ह्याला घेऊन जा आणि मी जा जा ह्याला घेऊन. आणि ज्या दिवशी ह्याच्या गुन्हा दाखल होईल ना त्या दिवशी ह्याला सोडवा आणि शेवच आहे त्याला पण घेऊन जा. थांबा पण माझं तूर सोडा. माझा काय संबंध तुम्हाला न्यायचा? कोणाची आहे? तूर दुसऱ्याची. हा तू दुसऱ्याच्या दूर ती बिचारी काय करते? कोण? आम्हाला काय माहित काय करते ती. हात सोडा. काय संबंध आहे? तुम्हाला दाखव पोलीस स्टेशनला. इकडे बघ 1 मिनिट थांबा. तू खरं बोलतो का? तू खरं बोलतो ना तुला आयुष्यभर साडावं लागेल जेल मध्ये. तुमच्या माहितीसाठी खरं सांग, काय झालंय? सांगतो, प्रकरण आहे का तिथं 2 पोरांनी मला सगळं सांगितलंय. सांगितलंय ना. कुणी बघितलंय कुणी काय केलंय ना ही सगळं तुमचं पितळ उघड पडलेलं आहे. काय पण काय बोलता तुमच्याबद्दल काय हो. बघ होय. चल काय चल त्याला पण घेऊन जा. बाबा तिला घ्या साईडला. आम्ही करतो. तुम्ही साहेब ह्यांना घेऊन जा. हिला पण घेऊन जा. ह्या बाईला पण. सगळ्यात नासकी बाई आहे ही. हिच्यामुळे माझी बहीण गेली. माझी उचला हिला. इतकी नासकीच नाही. उठवा तिला. हा उठ चल उचला तिला. हे जा. उठ चल उठ. तू म्हणत होता ना पुरावा काय आहे? मला ना इकडे रे. या दोघांनी पाहिलंय तुम्ही काय कांड केलंय ना. एका निष्पा पोलीस तुम्ही जीव घेतलेला आहे. काय केलं रे आम्ही? काय केलं? ही ओरडत होती तेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा ही 2 जण आहे ना हिला औषध पाजत होती. सगळी हाणा ह्यांना. त्यांच्यामुळे माझी बहीण गेली. देऊ नका याला हो, माझ्या लेकराचा जीव घेतला. तुमच्या पायी एका बापाने आपली लेक गमावली एका भावाने आपली बहीण गमावली. हा पाहुणं हा? साहेब आपलं काय लागतं ते सांगा. ह्यांचे कार्यक्रम करा चांगला. त्यांना कायद्याच्या पद्धतीने दाखवत होता. पोरांनो छान काम केलं का? सुटली नाही पाहिजे ती. आणि आता चल रे. होय साहेब सरकार दवाखान्यात न्यायची का नाही? त्यांना मी फोन केलाय. पूर्ण हॉस्पिटल सगळे लोक येते त्यांना घेऊन येतो. काका लेकराला घेऊन जायला पाहिजे होतं मी. मला वाटलं सांभाळतील काय करते. माणसंच लय बेकार आहे इथं. आपलं फोन करतो आपल्या गावाला. तिकडेच घेऊन जाऊ आपण आता. मग काय ते इथं कुठं ठेवतो लेकराला.